एकंदरीत तुम्ही सुरू केलेल्या आंदोलनाची धार आता कितपत तीव्र झालेली आहे असं तुम्हाला वाटतं? एखाद्या आंदोलनाची धार संख्येवर तोलायची नसते, त्याच्यामध्ये किती निष्ठा ठसून भरलेली लोकांमध्ये याच्यावरती तोलायची असते. आणि आत्ताच हा प्रश्न का? कारण लोक कुठं कमी नाहीये आणि कधी मराठी कमीही पडणार नाही. जिथं समाजाचा आणि स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तिथं समाज स्वतःला झोकून देऊन काम करत असतो. इथं दोनही अस्तित्व आहे, समाजाचं पण अस्तित्व आहे आणि स्वतःच्या मुलांच्या लेकराबाळांचा सुद्धा भविष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथं समाज झोकून देऊनच काम करतो. परंतु काहींनी विचार करताना खूप केला पाहिजे की परिस्थिती काय आहे, आपण कुठं जोडतोय, कशाला काय जोडतोय, आपल्याला काय आनंद आहे त्याच्यात. आता काहीला अशा गोष्टीतच खूप आनंद असतो, सत्यता नाकारायची, पण कोणाला तरी खुश करायसाठी कोणाला तरी दुखवायचं किंवा कोणाला तरी हिनवायचं. मराठ्यांना हिनवणारे या राज्यात नाही टिकत, मग क्षेत्र कोणचंही असू दे. शेवटी या लोकात निष्ठा आहे, ऊन पाऊस सुद्धा बघत नाहीत, संकट आहेत मोठमोठाले तरी येत आहेत. परंतु आता कायला ती सवयच असते एखाद्या जातीला हिनवायची, एखादी जात कमजोर समजायची. पण मराठ्यांची जात कमजोर नाही आणि हिनवणारा हिसका दाखवली. आणखीन पुढे बघा, म्हणा जरा थांबा. लोकसभा निवडणूक झालेली आहे, त्याच्या अगोदर तुमचे मोर्चे निघाले, विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, आता देखील तुमचे दौरे निघत आहेत. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही जणांचा बदलतो. काही जणाला कामच ते असतं ना, सगळ्या जणांचं नाही ना, पण काही जणांचं आहे ना. काही जणाला कामच ते असतं. प्रत्येक क्षेत्रात हे काही जण होतेच. म्हणजे इतिहासकालीन पूर्वी लढाया असो, गावखेड्यातले लोक असो, शहरातले लोक असो, भावभावकी असो, हे प्रत्येकात काही जण असतातच. कारण त्यांना त्याच्याशिवाय करमतच नाही. त्यांचं उभे आयुष्य त्याच बाजूला गेलेलं असतं. एखादा पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी त्यांचा जन्म झालेलाच नसतो. फक्त कोणाचं कुठं चुकतंय एवढ्याच मागं लागायचं, एवढंच त्यांना माहित असतं. चांगली बाजू त्यांना कधीच माहित नसते, त्यांना ते जाणून पण घ्यायची नसते. लोकांची भावना ही जाणून पण घ्यायची नसते. लोकांची भावना जर माझ्याबद्दल जाणून घेतली ना, तर काही जण जे म्हणते त्याचे डोळे पांढरे होते. इतकी निष्ठा आणि प्रेम माझ्या मराठ्यांचं माझ्यावरती आहे, पण त्यांना वाटतं की हेच पोरग आरक्षण देऊ शकतं. तुम्ही त्याला संख्यात तळणार असाल तर तुम्ही आजच केले. तुम्हाला फक्त एकच सवय लागली, मराठ्यांना हिनवायचं, मराठ्यांना नाव ठेवायचं. एवढ्यासाठी फक्त तुम्ही लोकांच्या समोर येत आहे. बाकी तुमचा उद्देश काहीच नाहीये. सुपारी घेतल्यासारखा. उदाहरणार्थ, आधी आंदोलन आपली सुरुवात झाली त्यावेळेची भूमिका आपली होती की समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण आंदोलनाची दिशा जी आहे ती निवडणुकीच्या दिशेनं जाताना दिसते. त्यामुळे लोकांनी चष्मा बदलला म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं? कुठं चष्मा बदललेला दिसलाय तुम्हाला? राजकारण्यांचा चष्मा पूर्णपणे तुमच्या पहिल्यापासून आहे दादा. त्याच थोड्या वेळोवेळी तुमची जी भाषणं होत आहेत त्याच्यामध्ये राजकीय अनुषंगानं तुम्ही बोलताय आणि त्यामुळं तुमच्या आंदोलनाला लोक पाठ फिरवायला लागलेत असं वाटतंय का? नाही, ही माझी काम करायची पद्धती. मी 10 लोक असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. मला नका तुला द्यात. मला असं वाटतं की हे प्रश्न फक्त कोल्हापूरला कमी समाज मराठा आला म्हणून दिसतील असा माझा अंदाज आहे. 5,000 का असणार, 10,000 असू नये, ते 15,000 असू पाहिजे. जेवढे असतील टीका करत असताना यापूर्वी विचार करून टीका करत होते, पण अनेक आता आमदार खासदार जे आहेत ते थेट तुमच्यावर टीका करतात कारण तुम्ही निवडणूक लढवणार आणि ह्यांना पाडा त्यांना पाडा अशा भाषा वापरताय. नाही हो, मी तुमच्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्या कपड्यापर्यंत नाही, त्यांचे तर पाठ पुरतो मी, त्यांच्या काय देणार करू तुम्ही. इथं जे 10-20 हजार काय असतील, 5,000 कालचं, त्याच्यावरती बहुतेक जास्त प्रश्नाचं हे झालंय. इथं 2-2, 4-4 संकट आहे. पुराचं संकट आहे कोल्हापूरला. आत्ताच भोसले साहेबांचं ते मैदान नाट्यगृह सुद्धा चाललंय. तिथं काही मेसेज गेले असतील असा माझा एक अंदाज आहे. नसता का
आगल हातकानांगले बंधारा चांगली ताकद आहे आमची. आणि एवढे होते एवढे पाडायला लय झाले यांना. उभाच करावं म्हणून असं थोडंच आहे. पाडायला लय झाले. मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा मी कोल्हापूरला दाखवतो. कोणाला बघायचे ना मी येतो तुमच्याकडे सुद्धा. तिथंच येतंय ते माझ्या लक्षात यायला लागले याचं कारण मी आता रोज महाराष्ट्रात फिरतोय. कोल्हापुरात मराठी काय असते तर मराठ्यांची ताकद काय असते. कोण कोण वळवळ करतंय ना रात्री बसून त्याला उत्तर देणारे निवडणुकीच्या आत कोल्हापूरला एवढी सभा घेणार की ती सभा बघा मराठ्यांची कशी होती. मग बोल म्हणा तू काही संकट बघायला लागते. आता तुमचा प्रश्न होता की राजकारणी माझ्यावरती बोलायला लागले. तुमची अगोदरची भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची. मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमच्या आहेत त्या मागण्या द्या. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या. आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? काय चुकी आमची? विरोधी पक्ष असो नाही सत्ताधारी असो काय चुकी? तिथं नाही जावं तर कुठं जावा? तुम्ही सत्तेत जाण्यासाठी आरक्षण मिळेल म्हणताय. सत्तेत गेल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. तर विधानसभेसाठी काय नियोजन पुढे केलंय? आपण अर्ज वगैरे मागवले, लोकांची चाचणी सुरू केली. 29 तारखेला सगळा निर्णय होणार आहे. चाचणी सुरू केलेले तर 1.5 महिना होऊन गेला. आम्ही सगळ्या मतदारसंघात लोक सुद्धा पाठवलेले. आमचंही काम सुरू आहे. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठं येणार आहेत, कुठं पाडणार आहेत. आम्ही बी सगळ्या तयारीनं. किती मतदारसंघात तुम्हाला आता उमेदवार मिळाले जसे तुम्हाला प्रभावी वाटतील असे? 20 ऑगस्टला फायनल होईल. आता तुम्ही चाचपणी केली 1.5 होय. महिने, 1.5 महिन्यात तुम्हाला हाताला काय लागलंय का? लागलेलं आहे पण सगळं सांगितलं मग आपच का होईल ना. त्यामुळं आम्ही 20ला ते आमचं फायनल आम्हाला कळलं आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाडू शकतो. मग आम्ही काय ठिकाणी निवडून येणार ठिकाणी निवडून आणू आणि ज्या ठिकाणी पाडणार आहेत जे आम्हाला सहकार्य करतील करणार नाहीत त्यांना पाडू. तुमच्या हाताला काय लागले तिथं ओबीसी समाजाचे काही नेते किंवा कार्यकर्ते आहेत का? खूप आहेत. त्यांना वाटतंय गोरगरिबाची सत्ता आत्ताच येऊ शकते. कारण मराठी पूर्ण ताकदीने एक वाढलेले पूर्ण ताकदीनं. कारण मी कोल्हापूरचं सुद्धा काल बघितलं. पेठ वडगावच्या पाठीमागचे 10-12 गावं, पेठ वडगाव असेल, आष्टा असेल, इथं जे होते त्यांच्यापेक्षा 20 पट तिकडे होते. मीडियाच्या बांधवांना बघितले. याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातलं मराठ्यांचं प्रेम कमी नाहीये. ते मला येऊन भेटले. जिथं रात्री काल सभेला इतके होते तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव. प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही. मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही. आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाहीत असं किती हिनवलं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरांगे मागे सरकू शकत नाही. सगळ्यांच्या छाताळावर नाचून आरक्षण ओबीसीतून मी घेणार आणि हा दावरा सुद्धा पुरा कडीला लागणार. टोटल मराठी उलट इथून पुढे ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते. आरक्षणासाठी सगळ्या पक्षांनी आपली भूमिका जाहीर करा असं तुम्ही सारखं आवाहन करताय. पण आता महाविकास आघाडी महायुतीच्या आघाडी सगळ्या पक्षांनी आपापल्या यात्रा सुरू केलेल्या आहेत निवडणुकीसाठी. पण अजूनही कोणी आरक्षणाचा प्रश्न हाती घेतलेला दिसत नाही. उलट त्याला पक्षीय राजकारणाचं स्वरूप दिलेलं आहे. याकडे कसं बघता? त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी राहिली यात्रा. त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा, नेता मोठा करायचा. मला माझी जात आणि माझ्या जातीचे पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे, राजकारणासाठी नाही. शेवटी समाज ओळखतो. आता मराठ्यांनी बी ठरवले नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला. आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक आहेत. तुम्ही 29 ऑगस्टला बघा मराठा काय असतो. ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत नाही त्याला मला अंतरावली ती 29ला तुला दाखवतो मराठा काय असतो. मनोज जरांगे यापुढे मराठा समाज कुठल्याही कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील जेवढ्या सीट्स उभ्या करतील तेवढ्याच आम्ही करू. तुम्ही जेवढ्या सीट्स पाडतील तेवढ्याच आम्ही सीट्स पाडू. अशा पद्धतीने आता ओबीसीचे नेते जाहीरमध्ये भाषणामध्ये बोलत आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की 2 समाजामध्ये राजकीय लोक आपली पोळी भाजून घेत आहेत? आता आम्ही म्हणतो त्यांना पाडायचं ते म्हणतात त्यांना पाडायचं. त्यांची पोळी कुठं भाजन मग? त्यांची पोळी भाजन कुठं मग? आता आम्ही त्यांना पाडणार तर ते त्यांनाच पाडणार आहेत. राजकारणाची पोळी भाजतच कुठे भाजली तर दोघांची भाजन आमच्या म्हणून. आपण ओबीसी
जी मागणी मागितलेली आहे, तर गावातला नावी आहे, पानारे आहे, सुतार आहे, त्याला असं वाटतं की राजकीय ओबीसी जर आरक्षण दिलं तर आम्ही भविष्यात कधीच राजकीय म्हणजे पद भोगू शकणार नाही, कारण त्या ओबीसी म्हणजे मराठा येणार, त्यांचं आरक्षणाचा किंवा राजकीय आरक्षणाचा काय प्रश्न? तुम्ही आता ज्या बांधवांचं नाव सांगितलं, आमच्यामुळे त्यांना धोका होतोय असं जर म्हणून नाही तर त्यांना इथं मागे किती फायदा झाला ते तरी सांगा. ओबीसीतल्या मोठ्या जातीने त्यांना किती फायदा होऊ दिला आतापर्यंत? काहीच नाही, 0%. आतापर्यंत तर होऊनच दिला नाही ना. आमचा धोका का? ज्या बांधवांच्या जातीचा उल्लेख केला, ज्या ओबीसीतल्या मोठ्या जाती आहेत त्यांनीच त्यांना आतापर्यंत काहीच फायदा होऊ दिला नाही. म्हणून तर 12 कोटीदार मायक्रो ओबीसीचं म्हणणं आहे आमचा वेगळा प्रवर्ग करा. कशासाठी म्हणणं आहे? तीच वेगळा प्रवर्ग करा म्हणून मी मागणी घेतली. आतापर्यंत देशात नाही मायक्रो ओबीसीची कोणी मागणी घेतली. त्यांना मोठ्या जाती ओबीसीतल्या खाऊ देत नाही, म्हणून मीच उलट त्यांच्या बाजूला बोलतोय ना. भाजपातले काही लोक म्हणतात की तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे काही बोलत नाही, वारंवार भाजपच्याच नेत्यावर वेगवेगळे आपण आरोप करताय, इकडे भाषेत वगैरे उल्लेख सुरू असतो, या संदर्भात आपण काय सांगा? यांच्यासारखे ते गट तर नाही ना पाडी, यांच्यासारखे ते बोलत तर नाही आरक्षणाच्या विरोधात. हे सत्तेत असून टोळ्या तयार करते, सत्तेत असून आमच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध षडयंत्र उभा केले, सत्तेत असून सापळा रचलाय, आमचे लोक फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायला लागले, आमचे असून किंवा सत्तेत असून. मग न बोलणाऱ्याच्या मागाल बोलावं का आम्ही? मी माझी पद्धत नाही सोडत. मग ते कोणत्या पक्षाचा असो, ते कोणत्या जाती असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी त्याला सोडत नाही, मग तो कोणी असो. न बोलणारा बोलत बोलू. मराठा ओबीसी चा प्रश्न आता सगळं आपल्याला माहिती आहे पूर्णपणे. आता आणखी एक असा प्रस्ताव पुढे आला की ओबीसी मधील ज्या काही प्रगत घटक आहेत, प्रगत जाती उपजाती आहेत, त्या प्रगत जाती उपजाती बाजूला करून त्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, म्हणजे सगळ्या त्या मर्यादा वगैरे कायदेशीर बाबी टिकून राहतील. हा प्रस्ताव तुम्हाला मान्य आहे का, किंवा हे शक्य आहे का? नाही, मान्य असणं नसण्याचं मी नाही ठरवणार, परंतु जी 60% लोकसंख्या छगन भुजबळ दाखवतात ओबीसी, त्यात पूर्वीपासून मराठा सहित, त्याच्यामुळे कोणाला काढायची गरज नाही, कोणाला हाकलायची पण गरज नाहीये. मराठा समाज पहिल्यापासूनच ओबीसी आरक्षण आहे. आता ज्यावेळेस ओबीसीची यादी झाली त्यावेळेस 83 क्रमांकाला कुणबी, बाकीच्या जाती ज्यावेळेस घातल्या, आता 350-400 जाती ओबीसी झाल्या, त्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या. मग मराठ्याच्या पोटजात कुणबी होती, त्यात आमचा व्यवसाय एकच आहे आणि व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलंय. त्यामुळं वाढायचं कमी व्हायची गरज नाहीये, फक्त आकडा फुगून सांगितला जातो ओबीसी नेत्यांकडून. म्हणून गोरगरीब ओबीसी गैरसमज पसरतो की मराठ्यांमुळे धक्का लागतोय काय. मराठा पूर्वीपासूनच तिथे आहे, आज नवीन नाहीये, तसे पुरावे सुद्धा आहे. त्यामुळे धक्का लागण्याचा प्रश्न नाही. मराठा ओबीसी फक्त गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे की मराठा पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे. मनोज जरांगे पाटील याचा माणूस आहे, त्याचा माणूस आहे, अशी प्रत्यक्ष तुमच्यावर टीका होते. तर दुसरीकडे तुम्ही राजकीय भाषा देखील बोलू लागलात. विधानसभा निवडणुकीला उमेदवार उभं करण्यापर्यंत तुमची विधानं आहेत. याकडे एकूण कसं बघताय आणि या सगळ्या गोष्टीत तुमचा फायदा नेमका कोणाला होणार याचा काही विचार केला की? आता आम्हालाच होणार. सगळे मराठ्यांसह गोरगरीब जेवढे ओबीसी बांधवापासून मुस्लिम बांधवापासून दलित बांधवापर्यंत सगळे सामान्य एकत्र येणार आहे. कारण ही सामान्याची लाट, गोरगरिबाची लाट पहिल्यांदी आहे 70-75 वर्षात कधीच आलेली नव्हती. ही लाट गोरगरिबांच्याच कामाला येणार आहे. आणि माझ्याबद्दल बोलावलं तर मला सगळ्या पक्षांचे नेत्याचे नावं लावले, याचा माणूस येते, त्याचा माणूस आहे, कोणालाच मी सापडत नाही. आणि असं आता सोपं नसतंच आहे एवढ्या मोठ्या समाजाच्या आंदोलनाचा मुद्दा हातात घेणं आणि राज्यभर काम करणं. कोणाची शक्ती मागो बसली ना काम करता येत नाही. कारण कोणी जर आपल्याला पाठबळ दिलं ती बस मुलं बसायला लागतं, मुलं उठायला लागतं. एवढं सोपं नाहीये. इथं टप्पर सुद्धा नाही. विरोधी पक्ष असो नाही तर सत्ताधारी असो, आंदोलन थांबवा म्हणायची किंवा बंद करायची नसतात. देशातलं म्हणजे मला माहित नाही, पण माझं व्यक्तिगत मत आहे, देशातलं हे पहिलं आंदोलन असेल की सातत्यानं सलग 1 वर्ष चाललंय, ते पहिलं आंदोलन असेल. आणि टेम्पो आंदोलनाचा तेवढाची लाखात संख्या आहे, आजही कमी झालेली नाही. हे पहिलं आंदोलन असेल, कुणी पाठीमागं असतं हे शक्य नव्हतं. मनोज जरांगे पाटील राज्यभर आता दौरा करतायत, विधानसभा निवडणुका समोर आहेत. ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी पोलिसांच्या गोपनीय यंत्रणा मनोज जरांगे पाटलांना कोण हातभार लावतंय, कोण पैसा पुरवतोय याचा शोध घेतायत. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? लागणारच नाही. माझ्याकडे या म्हणा, मीच सांगतो तुम्हाला, इकडे तिकडे येत दुसरं कोण येईन काय. त्यांना ते शोध लावायसाठी आंतरवाडीच्या परिसरात गोदापट्ट्यात ड्रोन सुद्धा सरकारने पाठवले, सरकारीच येते. तपास लागत नाही याचा अर्थ
ते ड्रोन सरकारचे, कारण त्याची क्षमता इतकी प्रचंड आहे की ते 30-32 किलोमीटरवर उतरते. याचा अर्थ ते चिल्लर माणसाचं काम नाहीये, कारण ते खूप ताकदीचे येतं, कारण त्याला पैसा सुद्धा भरपूर लागत असणार. सामान्य माणसाला जर ते त्याला घिरट्या घालायला लावायच्या असल्या त्याला ते शक्य नाही, कारण ते 30-32 किलोमीटरवर उतरते, एवढी क्षमता आहे त्याची. त्यामुळे ते बी सापडले आणि मागं बी सापडेलं त्यांनी. 11 महिने शक्यतो त्यांनी तेच काम केलंय. मागं कोण पैसे कुणी दे, आंदोलनात लोक कुणी देत. लोकात आक्रोशी स्वतःच्या लेकरात, लोकाला स्वतःच्या मुलाचे चेहरे बघितल्यावर जीवन सुद्धा जात नाहीये. त्या आरक्षणामुळे इतके हाल होत आहे. त्यामुळे लोकांमध्येच इतका आक्रोश आहे. लोक स्वतःहून पक्षाचे नेते सोडून आंदोलनात सहभागी आहेत. काल आपण म्हटलं की हे आंदोलन आता अंतिम टप्प्यात आले, सगळे सोयरीच्या संदर्भातला निर्णय फक्त बाकी आहे. मात्र सरकार असं म्हणते की सगळे सोयरे आणि रक्तसंबंध यामध्ये काहीही फरक नाही. मात्र हे मनोज जरांगे पाटलांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. रक्तसंबंध कायदा आणि जे सगळे सोयरे म्हणतात हे दोन्ही एकच आहे. सगळे सोयरे रक्तनाते एक असतात का? रक्तनाता म्हणजे चुलते पुतणे काके भाऊ, आणि सगळे सोयरे म्हणजे आपण लग्न करतो ते. चुलता पुतणे भाऊ लग्न करते गेला मग असं होतच नाही ना. सगळे सोयरे गिरीश महाजन साहेबांचं माझं तुमच्या प्रश्नावरती चर्चा झाली ह्याच. ते म्हणले हे तर झालेलं आहे रक्तनाते संबंधाचं. म्हणलं झालेलं आहे म्हणलं तर अडचणच नाही राहिली. मग आम्हाला ते म्हणले हे बघा नोंद निघाली, त्याच्या चुलत्याला पुतण्याला काक्याला आजोबाला आत्याला घेता येते. हे झाले सगळे सोयरे. म्हणलं एकापासून सगळे सोयरे झाले. चुलते पुतणे एकमेकाचे लग्न करीतच नाही. दोन आमच्या तुमच्यात करीत असल्यात मला नाही माहिती. ही आमची व्यासपीठावर मीडियाच्या समोर चर्चा झालेली. सगळे सोयरे म्हणजे त्यांना आम्ही व्याख्या दिलेली, त्यांना ती पट्टी फक्त ती आली आता अडचणी, कारण त्यांनी 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलंय. त्यासाठी अधिसूचना काढलेली आणि ते व्याख्येसह काढलेली. व्याख्या काय? मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. याचा स्पष्ट अर्थ काय होतो? पाहुणेच आपले सोयरेच. रक्त नात्याचे कुठं होते त्याचा अर्थ? रक्त नात्यात कधीच लग्न करत नसते. पिढ्याना पार परंपरेनुसार होतच नाहीत रक्त नात्यात. चुलता फुटण्या संघ करीत नाही, आज संघ करीत नाही, आमच्यात नाही करीत वा म्हणलं. आता तिथे तुम्हाला अधिसूचना सुद्धा पाहिजे असले तर देतो मी, त्याच्या सुद्धा व्याख्या आहे. त्यामुळे ते आता फुल अडचणीत आले. ते करताना तो कायदा असा सांगतो 2012चा मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा लागू 2012चा ओबीसी आरक्षणाचा. आणि एखादी जात किंवा एखादा समूह जर त्याच्यात घालायचा असला तर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही. आणि ती सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना त्यांनी आता काढली, त्याच्यावरती हरकती मागितल्या. ती जर लागू केली तर एका नोंदीच्या आधारावर जेवढे सोयरे मराठीची नोंद नसली तरीही ते सगळे ओबीसी आरक्षणात जाणार आहे. तशी व्याख्याच आहे तिची. त्यामुळे ते किती बी आता काय करते ते गैरसमज पसरायचा प्रयत्न करायला लागेल मराठ्यात. बरं टिकत नाही ही एक त्यांनी गैरसमज सुरू केला. टिकत नाही. मला सांगा जर पूर्वीच केलेले रक्तनात्या संबंधात, हा तुमच्या कोल्हापूरचाच नेता बोललेला आहे त्या रक्तनात्याच्या संदर्भात ईदाला पण ती तिकडून निवडून येतो पुण्यात कामांना माझं मोबाईल परळकडे. त्यांनीच सांगितलं की बाबा रक्त नात्याचे 2017ला झाले. 17 झालं मग अधिसूचना काढायचं काय करत होते आता? काय किती येड्यात काढणार यार तुम्ही लोकाला? किती येड्यात काढणार तुम्ही लोकाला? जर रक्त नात्याची पूर्वीच काढलेली त्यालाच तुम्ही सगळे सोयरे म्हणताय. 17ला काढली तर मग आता सगळे सोयरेची अधिसूचना काढायची गरज काय? तरी पण ती अधिसूचना यासाठी काढली की मराठ्यांना नवीन नोंद नसली तरीही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, म्हणून त्या कायद्याच्या आधारावर द्यायचे. ती कायदा उडत नाही. बरं आता यांना एवढंच वाटतं ते उडणार आहे, तेच म्हणतात मीडियात ते टिकणार नाही. टिकणार नाही तर छगन भुजबळ राज्यात एवढं आंदोलन करतो का म्हणून सगळे सोयरे लागू करा नका म्हणून? सगळे ओबीसी नेते काय एकवटले की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा नका म्हणून? जर उडणारच आहे तर झोपा ना घरी, जाईल उडून दे. बरं सरकार ती एवढं टेन्शन मध्ये का आलं मग? का बैठका का बोलवत आहे ओबीसीच्या? सगळे सोयरीची अंमलबजावणी करायची नाही म्हणूनच ना. जर ते उडणार आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही. राज्यात 3 पक्ष सत्तेवर आहेत. त्यातले कुठले पक्ष तुमच्या बाजूने बोलतात आणि कुठले पक्ष विरोधात बोलतात? नेमका विरोध कोणाचा आहे? कारण छगन भुजबळांचं नाव येते वारंवार. बाकी 3 पक्षाच्या प्रमुखांची भूमिका काय आहे?
तीन नाही, सगळे 6चे 6 कोणालाच वाटत नाही मराठ्यांचं कल्याण व्हावं, आता पण आणि 75 वर्षापासून पण. आणि हेच मराठ्यांनी यावेळेस बोललंय. म्हणून सामान्य गरीब मराठा आपल्या बाजूने भाऊ, हा कुणी येऊ नाही तर नाही येऊ. फक्त ईदाला प्रश्न होता तर निवडणुकीची आग इथं मराठ्यांनी दाखवतो, कोल्हापूरला टाकतील. इथल्या मराठ्यांना तुम्ही हिनवलं ना, किंवा आमच्या दौऱ्याला हिनवलं ना, किंवा आम्ही मराठ्यांसाठी काम करतो म्हणून तुम्ही हिनवलं ना. आता रिस्पॉन्सच नाही, पुढं गर्दीच नाही. तुम्ही संख्येत तोलायला लागले का? मराठ्याला संख्याच पाहिजे का? मराठ्यांची बुद्धी, मराठ्यांचं मन काय म्हणतंय हे नाही शोधलं तुम्ही. घरात असा मराठा नाहीये. मी प्रामाणिकपणा सांगतो, तो पक्षाचा गॅस आहे. त्याला वाटतंय मनोज जरांगे पाटील करतोय, योग्य करतोय, आपल्या लेकरांसाठी करतोय. पक्षातला सुद्धा मी सगळ्या क्षेत्रातले सांगतो तुम्हाला, डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, बिल्डर असतील, उद्योगी असेल, शेतकरी मराठा असेल, ऊस तोडणार असेल, ट्रॅक्टर ड्रायव्हर, सगळे श्रीमंत मराठा, सगळ्यांना वाटतं हे योग्य पाऊल. पण तुम्ही जर संख्यात तोलणार असला तर तुम्हाला मला संख्या कोल्हापुरात दाखवावी लागणार, कारण तुम्ही माझ्या मराठ्याला हिनवलंय, मराठी एक होत नाही. एकीकडे आपण पाहतोय की मराठा आरक्षणाचा प्रश्न इतका गंभीर असताना देखील दुसरीकडे मी मुख्यमंत्री तू मुख्यमंत्री अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. बाकी या प्रश्नावर मात्र कोणी बोलत नाहीत. अजितदादा म्हणतात की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाकीच्या प्रश्नावर फार बोलताना दिसत नाही. हे पहिल्यापासूनच बोललं जातं. आम्ही 70 वर्षापासून हेच झालं आमच्या वाट्याला. म्हणून मी मराठ्याला सांगतो, पक्षाचे नेते आणि पक्ष मोठं करायचं आता बंद करा थोडं. यांच्या मागं पुढं पळून तुमच्या पोराचं कल्याण होणार नाही. म्हणून आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणात पोरं वर जातील, नोकऱ्यात पोरं वरती जातील, त्यानंतर आपण व्यवसायाकडे वळू. व्यवसायाकडे पोरं गेले पाहिजेत, व्यवसायही सुरू झाले पाहिजेत. परंतु प्रथम त्यांना आरक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि राजकारणी लोक मिळून देणार नाहीत. यांच्या अशा शर्यती चालणार, तू उपमुख्यमंत्री, मी होतो मुख्यमंत्री, तू करा असं. यांचं याच्यातच पूर्ण आयुष्याने घालवलंय. पण आपलं आयुष्य यांच्या स्पर्धेत मागं पडून गेलं. आपल्याला पोरं मोठं करायचं असतील तर एक जीवाला राहावं ही माझी समाजाला विनंती. माझी एवढीच तळतळ. मला काय, मी पहिलं एकटं गरीब आहे पहिल्यापासून, मी साधा माणूस. मला काय 100 लोक आणले तरी मी मुकांड्यावर बसतो, आणि 10 लाख आणले तरी मला तेच. असं आहे का? इथून मागं 10 लाख होते तेव्हा मी मनात हिंडत होतो, खाली बसतच नव्हतं. तेव्हा माझं असं तेच होतं. आता 100 लोक असले तरी माझं तेच आहे. माझं वागणं, मी गरीबातला आहे. मला लय मोठे लोक आणले तरच करमत नाही, तर करमत नाही असं मला काही नाही. कारण पहिल्यापासूनच आम्ही वंचनात राहणारे लोक आहेत. कारण यांना सवय आहेत, त्या नेत्यांना गर्दी लागती, चपला सोडलेले मोठ लागत त्यांच्या बंगल्या पुढे यांना तरच करमत, नाही तर मग हे राजकीय संन्यास घेते. तसं मला काहीच नाही, मला काही सुखदुख नाही. मी 10 मराठ्यांचे लोक आणले तरी जीव गेला तरी त्या गरिबांसाठी लढणार, आणि करोड असले तरी जीव गेला तरी लढणार. करोड लोक होते अंतर्वालीत, करोडो, तरीही मी कधीच हवेत चाललो नाही. मी माझे पाय जमिनीवर ठेवलेले. मी आता खूप प्रसिद्धीला म्हणून मी काय आणखी नवी वेगळं जेवत नाही, महाजे जेवायचं तेच जेवतो. म्हणजे मी भापीत जगत नाही, कधीच मस्तीत कधीच जगत नाही. मला करोड लोक असले तरी मी त्यांच्याच न्यायासाठी लढणार, आणि फक्त 10 बी असले तरी मी मागे सरकारणार नाही. पाठ पुरवणार सरकारची, पण मराठ्यांना आरक्षण देणार. फक्त मराठ्यांनी एक लक्षात ठेवायचं, पुढं मराठ्यांना कुणी हिनवायला लागलं तर हिनवणाऱ्याला सोडायचं. जरांगे पाटील कपडे घालू अथवा न घालू सारखे दिसतात, दाढी वाढवल्याने छत्रपती होत नाहीत, असं राणेंनी टीका केली तुमच्यावर. आणि जाऊ त्यांना काय आता कामात लावलेलं फडणवीस साहेब. हा, फडणवीस साहेबांची टोळी ते अभियान, ते दरेकरण केलेलं अभियान आहे. दरेकरणात आता बरेच समन्वयक सुद्धा फोडलेत मराठीचे. पहिल्यांदा क्रांती मोर्चा फोडला होता, त्याच्यात एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले. महापाप डोक्यावर घ्यायला लागले ते मराठीचे. काही आमदार जमा केले, काही संघटना जमा केल्या. हे अभियान आहे. अभियान नाव दिलं त्यांनी, पण ते मला उघडं पाडण्यासाठी, मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे, षडयंत्र असलेलं जाळं आहे सरकारचं. मी गुदत नाही जाळ्या, मेलाय पक्का आहे, काळजी करू नका. मला फक्त मराठ्यांना विनंती आहे, एकजुटीनं राहा, तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे, कल्याण होणार आहे. नसता मी तर लढणारच आहे, पण तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं मराठ्यांनी वाटोळ करू नका ही माझी मराठा समाजाला विनंती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या विशाळगडावर 1 महिन्यापूर्वी जो हिंसाचार झाला, पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. गृहमंत्रालय कुठेतरी अपयशी ठरले का? कारण एकीकडे तुमचा आरक्षणाचा लढा सुरू आहे, तर दुसरीकडे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? काय सांगाल? काय आता मला ते त्या मॅटरमध्ये जास्तीत माहिती, ज्यात माहिती ना त्यात मी बोलत असतो.
मला ते त्यांनी माहिती घेऊन बोलावं माझं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर वाटलं पुढच्या प्रेसमध्ये तुम्ही पुरी माहिती घेऊ, कारण मी काम करताना गरीबाचं करतो त्यामुळे मी सगळी माहिती घेऊन करतो. आणि एखाद्याचं पडायचं असलं तर त्याची माहिती घेतल्याशिवाय मी बोलत नाही. मी आहे साधा, पण एकदा परफेक्ट उतारलो ना मग मागे सरकत नसतं. त्यामुळे ज्यात माहिती बसकून बोलून जायचं म्हणून बोलून जायचं आणि काहीतरी उगाच काली लावून ठेवायचं मोकळं व्हायचं असं धंदे मी नाही करत. तुम्ही स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार आहे? नाही कधीच नाही. आपल्याला ते आवडतच नाही राहत, मग मागच खासदार झाला असतो. 29 पहिलं आरक्षण काय होणार आहे, काय नेमकी त्या ठिकाणी घोषणा होणार आहे. आणि आपण वारंवार म्हणताय की आम्ही अनेकांना पाडल्यानंतर नेमकं ज्याला तुम्ही निवडून देणार किंवा स्वतः तुमच्या उभे केलेले उमेदवार निवडून देणार, तर पुढची नेमकी दिशा कशी असणार आहे? आता ती 29ला फायनल होईल, सगळ्याला विचारात घेऊ. पण जरी आमच्या विचारातच निवडून येणार, शेवटी जरी तिथं उभा आम्ही केला नाही, ज्याला आमच्या मागण्या मान्य त्यालाच निवडून आणणार आहे. कारण काही ठिकाणी कारण ते डाव खेळायला लागते राजकारणात, त्याला पर्याय नाही. आणि ते डाव मला शिकले त्यांनी. धन्यवाद. पहिलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयात पुढालं गेलं. आता 10% न्याय प्रविष्ट झालेला आहे. आणि आता तुम्ही जे सगळे सोयरे किंवा नातेसंबंध वगैरे सगळं सांगितलं, शासनाचे जी आर वगैरे कोर्टात शिकतील नाही शिकतील, तो कायद्याच्या कसोटीवर असते, ऑन मेरिट असते. पण ह्या सगळ्या त्याच्या परिस्थितीमध्ये ऑन मेरिट तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रस्ताव सुचवताय? सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण 83 क्रमांकाला ओबीसी यादीवरतीच, कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे. कारण तसं म्हणून मराठा आणि कुणबी त्याच्यामध्ये उरले. त्याच्यामुळं मराठ्यांना 83 क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही सरकारला, कारण ते टिकतंय पण आणि कधी उडणार पण नाही. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, विषयावरचा प्रश्न एवढ्यासाठी मांडला होता की मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाच्या पाठीमागे न लागता हिंदू मुस्लिम वादात पडावं, अशा या संदर्भात अशा घटना घडवल्या जातात. तुम्ही मराठा समाजातील तरुणांना काय संदेश द्याल या निमित्ताने? कधी योग्य वेळी मी मराठ्यांना संदेश देतो. मराठा आता सध्या एका बाजूने, हे मात्र मान्य करा. अरे ते धरणच होतं काय त्या कारणाचं मला माहिती नाही आहे. मी पण माझ्याकडे आता मी नुसतं काल ते मांडलं. अरे मग ते आता इकडच्या लोकांचं महाराष्ट्राच्या लोकांचं वाटलं व्हायला काय व्हायचं ते आता ठरवलं नाही. आता मी नुसतं काल बोललं की 2 जलतच येऊन गेलेत माझ्याकडे, म्हणजे लगेच मला साक्षी की देते, हे असं केलं असं होतं, पाणी इकडून पळत ते तिकडं नाही. आता मी बोललं का आपण लोक शिकिते मला. एखादा जर मी त्याला पाडीत म्हणलो ना, त्याला कसं पाडायचं त्याचेच लोक येऊन सांगतात मला. तसं आहे ते. आता मी नुसतं धरणाचं नाव काढलं की जलतात माझ्याकडे यायला सुरू झालं. कोल्हापुरातले भेटायला आले होते त्या रात्रीच्या कोल्हापुरातले काही नेते भेटायला आले होते? नाही, माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी झोपलो होतो, कारण माझी कमरात सांगता नाही, शरीरात खूप आहे. वारंवार बिघडते, वारंवार हॉस्पिटलाइज व्हायला लागतं. अशा परिस्थितीत तुम्ही मतांची लढणार, पण जर तब्येतच साथ दिली नाही तर मराठी कोणाकडे बघून या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, कारण तुम्ही तब्येतीकडे लक्ष देत नाही. अशा प्रकारची भूमिका मी खरं सांगतो तुम्हाला, शेवटी माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा. समाजाचे पोरांचे हाल खऱ्याने सांगतो मी काय राजकारणाने किंवा बेगडी नाही बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सहनच होत. जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात, त्यांचा जर फोन आला ना असं असं झालं दादा आम्हाला, इतकं वाईट वाटतं मग आपण असून काहीच उपयोग नाही. आपण मराठा स्वतःला म्हणून घेतो, काहीच उपयोग नाही. आपण त्या पोरांना ऍडमिशनला अडचण लागली, नोकरी त्या टक्क्यावर म्हटलं, त्याला हॉस्टेलच मिळालं नाही, त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं नाही, त्याला MBBSलाच ऍडमिशन मिळालं नाही. हे खूप इतकं मनाला लागतं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं वास की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागते. गोरगरिबांचे आईबाप कष्ट करून पोरं शिकवते आणि ते लेकराचे इतके हाल होते. मला इतकं वाईट वाटतं, म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही करत. वाटतंय आपण मरू दे, मेलं तरी हरकत नाही. आपल्या समाजाला हिनवलं जातं, मराठ्यांना नाव ठेवलं जातं. म्हणजे कालच प्रकरण बघा तुम्ही, इतकं हिनवलं जातं की लगेच मुलसिक मराठ्याची काय चूक झाली की सावधच तिकडून लांडगे असल्यासारखे लगेच तुटूनच पडते. एक चूक मुलसिक झाली, आमच्याकडून एखादा फुटला बी लगेच त्याला त्याच्या बाजूने घेते. आमच्याकडून एखादा नसला रुसला तरी त्याला उचवायला लावते. कोण सापडून आणतात, आमच्या विरोधात नेता बोलला बी तर त्याचं घेणंच असतं की लगेच त्याने त्याच्या तिकडे नेऊन बसीलाच व्यासपीठावर त्याच्या लगेच त्याची बाईट सुरू. म्हणजे इतके हिनवतेत ना माझ्या समाजाला. एखाद्या वेळेस काही 4-2 जिल्ह्यात मराठी नाही जमले
म्हणून लगेच हिनवायला सुरुवात करायची. मराठी आता येत नाहीत, मराठी आता एक झाले नाहीत, मराठी आता मनोज जरांगे पाटलाला साथ देत नाहीत, लगेच हिनवायला. मला ह्या गोष्टी सहज याच्यासाठी होत नाहीत. आरक्षण नाही, आता भिकाऱ्यासारखं आरक्षणच मागायला लागले मराठी. म्हणजे हे जे हिनवतात ना आणि असं बोलून घेतात काही जण प्रेसच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून बोलून घेतात मोठं. त्याला काय सुख वाटतं त्याला काय मोठेपणा आहे, काय छाताडबडीत आहे त्याचे त्याला माहिती. त्याला त्याची काय मर्दानगी दिसते हेही कळत नाही. परंतु याचमुळं खरं मी माझ्या शरीराचा विचार नाही करत. वाटतंय आपल्या जीवात जीव आहे ना, मरणाच्या शेवटच्या घटका मोजायचा पण मराठ्याला न्याय द्यायचा. वेळ काही असू दे, शरीरावर असू दे किंवा समाजावर असू दे, आपण मात्र लढायचं. लोक 10 असू दे नाही तर 10 लाख असू दे, हटायचं. आणि तो पण माझा पक्का आहे. बाकीच्यांनी विडा उचललाय, मराठ्यांचा अपमान करायचा, मराठ्यांना हिनवायचं, मराठा संपला पाहिजे. मी विडाच उचललाय, मराठ्याला मोठंच करून दाखवणार. गोरगरिबाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटव. चला बस, धन्यवाद. नाही आता आम्ही निघालो दुसऱ्या वेळेस. चला धन्यवाद. मी प्रत्येक वेळेस सांगितलंय आणि मी ते काय मला बाकीचं नाही माहिती. परंतु मी पहिल्याच दिवशी सांगितलं की अडवायची गरज नाही, कोणी अडवू नका. राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही, उगाच अडवू नका, काही गरज नाही. मराठ्यांनी अडवायचं ठरवलं, जाब विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गचुऱ्यात धरून जाब विचारू शकतो. एवढी क्षमता मराठीत आहे. आणि ते तुम्हाला दिसल. आता बऱ्याच जणाला मराठ्यांची ताकद कमी झाली का काय, मराठ्यांना पाठिंबा आहे का नाही काय, ते मुंबईत बी जाणार नाही. तिथे बी ये म्हणा, तुला दाखवलं तिथं मुंबईत सुद्धा किती मराठी. चलो धन्यवाद. Zero